हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. आपण पाहतोय पालघर भूषण आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ पालघर लास्ट इयरमध्ये स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक सुद्धा या ठिकाणी ती मोठी अचीवमेंट प्रमोद सरांसाठी आपल्याला पाहायला मिळाली. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल फुल टॉस ऑफ साईडला ड्राईव्हचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, तो या ठिकाणी ॲक्युरेट झालेला नाही आहे. पहिल्या बॉलवरती रन मिळणार नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळणीकरिता अस्मितला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आणि दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअरचा जर विचार केला तर जितू आणि ऋतिक जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्मिथ ओव्हर दी विकेट. ऑफ साईडला इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. रनआउटची संधी या ठिकाणी निर्माण झाली, परंतु इथे थोडंसं लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकदम मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. बरोबर ॲक्युरेट 10 वाजून 25 मिनिटांनी या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली. आजच्या शेड्यूलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय 11 स्टार वाकडी वसरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट शेतकरी. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे शेतकरी टीमने. तर जो निर्णय आतापर्यंत घेतला गेला आहे त्या निर्णयाला इथे सार्थ करून दाखवावं लागणार आहे. मोठी जबाबदारी फलंदाजांवरती असणार. 2 चेंडूंचा केला ठिकाणी झाला आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस या ठिकाणी आणले गेलेत. तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती असणार आहे. अस्मित सज्ज झाले या षटकातील तिसरा बॉल घेऊन. चांगला बॉल यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि तिथे यश मिळताना पाहायला मिळालं गोलंदाज अस्मितला. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. वेगसुद्धा प्रचंड होता या बॉलवरती. वेगेसहित टप्पासुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. नियंत्रण चांगलं होतं या बॉलवरती. मागील 3 चेंडूंवरती अस्मितचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती वॉट अ शॉट. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्लासिकल कव्ह ड्राईव्ह होता, परंतु तितकेच चांगले एफर्ट्स फिल्डिंगच्या मदतीतून त्या ठिकाणी पाहायला मिळाले. लोकेशला पण पाहिलं आणि चांगली रनिंग, चांगली फिटनेस या सगळ्याच्या सत्रामध्ये आपण पाहतोय लोकेशची आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा परिपूर्ण झाल्यात या बॉलवरती. 4 चेंडूंचा केला ठिकाणी झाला आणि धावसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. ज्या पद्धतीनं फटका खेळला होता, बॅटचा जो फॉलो थ्रू होता अप्रतिम स्टँडर्ड होता या फटक्यामध्ये. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाकफुडला जाऊन या ठिकाणी गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. थर्डमॅनला चेस सुरू आहे फिल्डरचा आणि अखेरकार चेंडूला थांबवण्यामध्ये यश मिळालं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आतापर्यंत पाहायला मिळालं आहे मागच्या 2 चेंडूंवरती. आणि जवळजवळ या बॉलवरती सुद्धा 3 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळाल्यात. गॅपमध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त स्ट्रोक येताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलवरती रन्स येत नव्हते, परंतु त्यानंतर चौथा आणि 5वा बॉल जो आहे त्यावरती चांगल्या धावा येताना पाहायला मिळालं. तिथे फलंदाजांना संधी मिळताना पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने ती संधी प्राप्त करून दिली गोलंदाजाने. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूचा इशारा क्षमा असावी विरल नायर सरांच्या मदतीतून आपण पाहतोय. विरल नायर सर आणि त्याचबरोबर अभि तांडेल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळते. 8 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकामधील. फुल टॉस, परंतु फुल टॉसवरती क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. त्रिफलाचित फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ऋतिकला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. एक बिग विकेट गॉन. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळाली गोलंदाज अस्मितला. फुलटॉस होता, फुलटॉसवरती वेग चांगला होता आणि त्या वेगेला इथे नियंत्रण ठेवता आलं नाही फलंदाजाला. नवीन फलंदाज अजयला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8.
पहिल्या षटकाचं केले या ठिकाणी संपला. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झालेली नाही आहे. मोठे फटके गरजेचे होते, परंतु पूर्णपणे गोलंदाज अस्मितने डॉमिनेट केलं पहिल्या षटकामध्ये. डॉटबॉलचं प्रमाण चांगलं होतं आणि एक विकेटसुद्धा मिळताना पाहायला मिळाली आणि फिल्डिंगची चांगली साथ पहिल्या षटकामध्ये मिळाली होती. स्पेशली कव्हर ड्राईव्हला तिथे लोकेशचे चांगले प्रयत्न होते आणि थर्डमॅनला चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला होता. एक एक धाव रोखणं गरजेचं असते आणि सध्या तरी फिल्डिंग टीम ते करत असताना बॅटची कडा त्या ठिकाणी होती, परंतु विकेट किपरपासून दूर चेंडू पाहायला मिळाला. प्रयत्न त्या ठिकाणी चांगले केले होते, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु यश मिळालेलं नाही आहे. एकदा मिळते या बॉलवरती आकाशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आकाश शिंगलेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाशला आणले गेले. रनअप भरपूर मोठा आहे, एक लॉंग रनअप आणि पहिलाच बॉल प्रचंड वेग त्या ठिकाणी होता. विकेवरती स्वार होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज आपण पाहू शकतायत. आकाश पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. मागच्या ओव्हरमध्ये जी काही मेहनत अस्मितने घेतली गेली त्याच्यावरच पावलावरती पाऊल ठेवून चालावं लागणार आहे गोलंदाज आकाशला. जबाबदारी हीच ठेवावी लागणार आहे, प्रयत्न हाच ठेवावा लागणार आहे की आपल्या विरोधामध्ये आकाशाला गवस निघालणारे फटके फलंदाज खेळणार नाही आहे. त्यासाठी त्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. वेळ जास्त जातो आहे मैदानामध्ये. स्ट्राईकमध्ये बॅटर पण पाहू शकतायत अजय. या बॉलवरती मोठा फटका, जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मिड विकेटला. स्टँड अँड डिस्पॅच चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार बॅटचा जो फॉलो थ्रू होता अप्रतिम, चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटर आपण पाहू शकतायत अजयच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला. इरादे स्पष्ट केले गेलेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला शेतकरी संघाने आणि आतापर्यंत बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये ते रन्स इन्क्रीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटची कडा आणि तिथे विकेटकीपर आणि त्याचबरोबर स्लिपचा जो फिल्डर होता तो सुद्धा बीट होताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती सुद्धा चांगल्याच धावा मिळताना पाहायला मिळतील बॅटर अजयला. तीन चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला आणि आकाशवरती चांगल्याच धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. मागच्या बॉलवरती फिल्डिंगची साथ त्याला मिळाली नव्हती. वेग भरपूर आहे, त्यामुळे ज्या पद्धतीनं बॉल पडल्यानंतर बॅटची कडा घेतली, तिथून जो वेग प्राप्त झाला ह्या बॉलवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. मागच्या दोन मोठ्या फटक्यांचं उत्तर या बॉलवरती दिलं गेलं आहे गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. एक बिग विकेट अजय. नवीन फलंदाज दशरथ मैदानामध्ये दाखल झाला. चांगला मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता अजयच्या माध्यमातून. विकेटवरती थांबणं गरजेचं होतं त्यांना, कारण मागील दोन बॉलवरती चांगल्या धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्या होत्या. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु तिथे त्याची विकेट गेले. अजूनही दुसऱ्या षटकामधील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज दशरथ मैदानाच्या हातमध्ये आला आहे. दशरथला इथून सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला बॅटर आपण पाहू शकतायत मैदानाच्या हातमध्ये जितूला आपण पाहतोय. त्याने सुद्धा आपल्या टीमसाठी आतापर्यंत सिंगल डबलच्या सहाय्याने चांगल्या धावा बनवल्यात. कटरचा वापर या ठिकाणी झाला होता, परंतु टप्पा चांगला नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अवंतर चेंडूचा इशारा पंच आपण पाहू शकतायत अभि तांडेल सरांच्या माध्यमातून आला आहे. या इनिंगमध्ये आतापर्यंत दोन एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत येताना पाहायला मिळाले आहेत. पाचवा चेंडू या ओव्हरमधील. इथे फटका जबरदस्त पाहायला मिळतोय, परंतु टायमिंग कशा पद्धतीने असेल. लोकेश
एक चांगला फिल्डर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज आपण पाहतोय दशरथला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. पत्तांचा बंगला कोसळावा तशी स्थिती सध्या आपण पाहतोय शेतकरी संघाची आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट सध्या मैदानामध्ये जात आहेत. धावसंख्या फलकावरती 20 आणि 20 वरती आतापर्यंत 3 धक्के शेतकरी संघाला लागलेत. अडचणीमध्ये आणण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. आकाशचं सुद्धा कौतुक करेन. मधील काही कालामध्ये 2 बॉलवरती मोठे फटके आले होते, परंतु त्यानंतर जो कमबॅक त्यांनी मैदानामध्ये केलाय जबरदस्त. रिकव्हरी होताना पाहायला मिळते त्या धावांची. 2 विकेट त्यांनी प्राप्त करून दिल्यात आतापर्यंत. हुक शॉट पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवरती बॉडीला ड्रिल करून गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आणि तिथे यश मिळताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सोहेलच्या बॅटमधून चौकार. चोवीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि आता सरासरी चांगलीच वरती येताना पाहायला मिळते. जो करंट रन रेट होता तो आता फ्लाय झाला. 12च्या सरासरीने आता धावा येऊ लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. बॅटर सोहेलच्या बॅटमधून चौकार आला. आता इथून त्याला सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत, कारण ज्या पद्धतीने जे 2 विकेट गेले याआधी आपण पाहिलं अजयला त्याने चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली होती. 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. स्ट्राईक रेट तिथे चांगला होता, परंतु त्यानंतर त्याची विकेट गेली आणि त्याच्या पाठोपाठ दशरथसुद्धा झेलबाच्या रूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. दोन ओव्हरचा खेळ संपला. आता तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत अस्मितला पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणलं गेलं. सुजितला पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणलं गेलं. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश गोलंदाजांचा वापर या ठिकाणी केला बॉलिंग टीमने. टॉस त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट होता. त्यांनासुद्धा फलंदाजी करायची होती पहिल्या इनिंगमध्ये, परंतु गोलंदाजी त्यांच्या वाटेला आली. पहिल्या षटकामध्ये अस्मितची चांगली कामगिरी राहिली होती. त्यानंतर आकाशवरती चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. आता सुजितला या ठिकाणी आणलं गेले गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तर चेंडूचा इशारा पंच विरल नायर सर त्या ठिकाणी दर्शवत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25-25. सुजितचा जर विचार केला तर त्याची जी आर्म ॲक्शन आहे, सुमित आवते व्यावसायिक गटामध्ये जो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे त्याची आठवण थोडीफार होताना पाहायला मिळते. अमय लाडची सुद्धा आठवण होताना पाहायला मिळते. काय जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉईंटला या ठिकाणी बॉलला काढलंय आणि सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. हाफ ट्रॅकर होता, स्वतःला पोझिशनमध्ये आणला आणि त्यानंतर जे शॉर्ट सिलेक्शन होतं जबरदस्त. बॅटचं फेस ओपन केलं आणि पॉईंटला डीपमध्ये फिल्डर नव्हता, त्याचा फायदा बॅटर आपण पाहू शकतायत सोहेलला मिळताना पाहायला मिळाला. जितूला मिळताना पाहायला मिळाला. जितूच्या बॅटमधून चौकार आला आहे. दुसऱ्या बाजूला सोहेल आहे, त्याने सुद्धा इथे चौकार ठोकला आहे या इनिंगमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना सध्या तरी शेतकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट 3 गेलेत. आता या ओव्हरपासून ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. विकेट सांभाळून ठेवावं लागणार आहे, कारण समोर एक मजबूत बॉलिंग युनिट आहे. परंतु सध्या तरी फलंदाज त्यांच्यावरती हवे होताना पाहायला मिळालं. ते चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. मागच्या बॉलवरती जो चौकार आला होता तिथे येऊन कमबॅक झालं. पहिलं षटक वगळता दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा येताना पाहायला मिळाला. धावांचा पाऊस सेकंड ओव्हरमध्ये पडताना पाहायला मिळाला. 2 चौकार आणि 1 षटकार तिथे आला. एक्स्ट्रा रनसुद्धा एक आले होते. तर या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली.
सुरुवात चौकाराने झाली परंतु इथून कमबॅक करताना दिसतोय सध्या, परंतु या बॉलवरती स्टेप आउट करून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला सरळ पाठवले गेले. 4 धावून करीतात चौकार. बॅटर आपण पाहू शकतायत फलंदाज जितूच्या बॅटमधून चौकार. तेहतीस फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकारांचा वर्षाव सध्या जरी मैदानामध्ये होतोय. बॅटर जितूच्या बॅटमधून आजकाल स्ट्रोक होता, स्टेप आउट केला, त्यानंतर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि बरोबर लॉंग ऑफला ठोकलाय चौकार. ऑफ साईडला पुन्हा एकदा स्कोर कट चांगला खेळला आहे आणि तिथे सुद्धा फिल्डर उपस्थित आहे, त्यामुळे या बॉलवरती जास्त धावा मिळणं कठीण झालं आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. आता चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. पहिल्या षटकामध्ये तो अभाव जाणवला नव्हता, तो इफेक्ट जाणवला नव्हता, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये तो इम्पॅक्ट पडताना पाहायला मिळाला. बॅटर अजयने तिथे 2 मोठे फटके खेळले आणि आपल्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम त्या ओव्हरमध्ये त्याने केलं. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय जितूची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ऑफसाईडला इथे येऊन फटका जरूर मिस टाईम झाला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे आला होता. एक धाव मिळते या बॉलवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत या षटकामध्ये सुजितने 11 धावा खर्च केल्यात मागील 5 बॉलमध्ये. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुजितला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल. सध्या जितू स्ट्रायकिंगवरती आहे. जितूने आता इथे ड्रायव्हिंग सीटवरती बसण्याचं काम केलं. 2 चौकार या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून आल्यात आणि इथे फटका समोर स्ट्रेट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिले लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. या ओव्हरमध्ये सुद्धा धावांचं प्रमाण भरपूर आहे. एकंदरीत 17 धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या दोन्ही षटकांमध्ये धावांचं जे प्रमाण आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळालं. इथे कुठेतरी विचार विनिमय करावा लागणार आहे, स्ट्रॅटजीज बनाव्या लागणार आहेत. गेम प्लॅन फार गरजेचं आहे, कारण टॉस सरल्यानंतर बॉलिंग आपल्या वाटेला आले. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अस्मितची होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये पूर्णपणे फलंदाजांनी डॉमिनेट केले. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होताना आपण पाहतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांना इथे प्रयत्न हाच करावा लागणार आहे की समोरच्या फलंदाजांची विकेट कशी काढावी. विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे इथे, कारण जी पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी होती ती पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाल्या. आणि मागील 7 चेंडूंमध्ये एकंदरीत आपण पाहू शकतायत 3 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमचे टोटल फलकावरती 41 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांमध्ये. मागील 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे फलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे. सेकंड ओव्हरमध्ये आकाशला आपण पाहिलं, त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके आले होते. आणि त्यानंतर सुजितला आपण पाहिलं, त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सोहेल आणि त्याचबरोबर चितू ज्या पद्धतीनं बॅटिंग करत आहे, अटॅकिंग मूडमध्ये आहेत. सध्या तरी 4 आणि 6चा पाडा ते मैदानामध्ये बोलत आहेत. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये हीच धावगती अपेक्षित असणार आहे डगआउटमध्ये. आता आकाशला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं सेकंड स्पेलमध्ये. कर्णधाराचं थोडासा वेगळा गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळतो आहे. 4थ्या ओव्हरमध्ये आकाशला आणलं गेलं. मागच्या ओव्हरमध्ये आकाश तसा इम्पॅक्ट टाकला नाही आहे, परंतु या ओव्हरमध्ये संधी पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती दिले. एक प्रमुख गोलंदाज या टीममधील आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चावी आम्हाला सापडले आमच्या समोरच्या कक्षामध्ये. कोणाची चावी जर हरवली असेल तर आपण इथून घेऊन जायचे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून पिच झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि चांगला वेग प्राप्त करताना दिसला. आता आकाशचा कॉन्फिडन्स चांगला दिसत आहे या बॉलवरती. येणाऱ्या 5 बॉलमध्ये तोच आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे.
फाईट यॉर्करचा प्रयत्न होता, कॅपमध्ये चाललाय बॉल, चेस सुरू आहे त्या ठिकाणी फिल्डरचा, परंतु काय जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चॉप केलं होतं, फाईट यॉर्कर होता आणि जबरदस्त कॅपमध्ये जाताना पाहायला मिळतोय चौकार. पंचेचाळीससह फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 45 स्कोर कार्डवरती लागल्यात. पुन्हा एकदा आकाश थोडासा फ्लॉप जाताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये चौकार आलाय. फलंदाज सोहेलच्या बॅटमधून चांगला फटका होता. वाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चॉप केलं आणि त्यानंतर जो मोठा कॅप आपल्याला पाहायला मिळतो त्या कॅपमध्ये पाठवलं. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट स्विंग फार वेगाने झाली होती, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झालं. चौकार आल्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 45. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. या बॉलवरती स्लॉक स्वीप दाखवला आहे, टायमिंग चांगला नाही आहे आणि चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. प्रफुल्लच्या माध्यमातून कंट्रोलमध्ये स्वतःला आणलं आणि चेंडूवरची नजर जबरदस्त होती. विकेट जाताना पाहायला मिळतोय जी एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती त्या पार्टनरशिपला ब्रेकडाऊन केल्या गेल्या. आकाशचा इम्पॅक्ट या ओव्हरमध्ये दिसला आहे. एक चौकार आला आहे नो डाऊट, परंतु त्यानंतर जो कमबॅक त्याने मैदानामध्ये केला आहे. नवीन फलंदाज जयेशला पण पाहतोय मैदानामध्ये. जयेश दाखल झाला आहे मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये धानवा ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी स्पोर्ट्स तुकटन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. नवीन फलंदाज जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी 45 फलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेन्सचा बॉल होता. डायरेक्ट हिट जर झाला तर फलंदाजाची विकेट धोक्यामध्ये आली असती, परंतु असं काही घडलेलं नाही आहे. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामध्ये. आकाशवरती जो विश्वास कर्णधाराने दाखवला होता तो विश्वास ते करून दाखवला. प्रमुख अस्त्र आहे या संघाचं आणि ते अस्त्र चालणं मैदानामध्ये फार इम्पॉर्टंट होतं. पहिल्या स्पेलमध्ये पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या, परंतु त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे इथे डिस्ट्रॉईट करून टाकण्याचा प्रयत्न सध्या त्याचा सुरू आहे. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकामधील. वॉर्निंग ट्रॅकवरती आकाश. अंतिम बॉल. रनअपमध्ये थोडासा बिघाड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले 46 रन स्कोर करते आपण पाहतोय. नवीन फलंदाज जयेश भोईर मैदानामध्ये आला आहे. पहिल्याच बॉलवरती त्याने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे त्याला यश मिळालेलं नाही आहे. आता एक स्ट्रायकर बॅटर जितूला आपण पाहतोय. वॉट अ शॉट, परंतु तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी ठेवला गेला आहे आणि ते फलंदाज जितूची सुद्धा विकेट अचीव करत असताना या ओव्हरमध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये या ठिकाणी धावा झाल्या 46 वरती आपण पाहतो ही टोटल. आणि या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळवले गेलेत. कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय दुमाडा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे. बॉलिंग अटॅकचा जर विचार केला तर पुन्हा एकदा अस्मितला या ठिकाणी आणलं गेलं, ज्याने पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं. मोस्ट इकॉनॉमिकल स्पेल त्याचा राहिला होता पहिल्या षटकामध्ये. मध्ये एक विकेटसुद्धा त्याला मिळाला होता. आता 5व्या ओव्हरमध्ये त्याला आणलं गेलं. पहिलाच बॉल फुल टॉस स्वीप त्या ठिकाणी केला गेला आहे. डीपमध्ये फिल्डर चेस करतोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सरळ बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार.
पहिल्याच बॉलवरती चौकार आला आहे. 5व्या षटकाची सुरुवात चौकाराने होताना आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय जयेशच्या बॅटमधून हा चौकार आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर, सतिक यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय उत्तर दिलं होतं मागच्या चौकाराचं. अस्मितकडे जी ॲबिलिटी आपण पाहतोय, उभरता सितारा आहे आणि टॅलेंट जे आपल्याला पाहायला मिळते, लाईन अँड लेंथ चांगली या गोलंदाजाकडे. नो डाऊट येणाऱ्या काळामध्ये एक मोठा स्टँडर्ड तसं आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला चेंडूची सांगता मागच्या दोन्ही बॉलवरती होताना आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकाराला फलंदाज जयेशच्या बॅटमधून, परंतु त्या चौकाराचं उत्तर ज्या पद्धतीनं मैदानामध्ये दिलं गेलं, आपला जो स्टँडर्ड आहे तो निर्माण करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अस्मित. इथे स्वीप चांगला केला. काय जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रंटफुटला आला, स्वतः कोसळला परंतु संघाला कोसळू देणार नाहीये आणि आला गॅपमध्ये चौकार. फिफ्टी 54 रन्स स्कोरवरती लागला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. जयेशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. अस्मित पुन्हा एकदा दाखल झाला आहे. इथे या बॉलवरती यशच्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर नाराज दिसला आहे जयेश, कारण 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि डेथ ओव्हर्सपर्यंत त्याला थांबायचं होतं, परंतु अस्मितने ही विकेट मिळवलं आहे आणि अस्मितच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये दाखल झाला 8व्या क्रमांकावरती. शेवटचं आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड स्पेलमध्ये अस्मित आहे. पहिल्या षटकामध्ये 21 चौकार किंवा 21 षटका त्याच्या विरोधामध्ये आला नव्हता, परंतु त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये 2 चौकार आलेत, परंतु त्यानंतर त्याने कमबॅकसुद्धा केला. आता आकाशच्या विरोधामध्ये शेवटचा बॉलसुद्धा यॉर्कर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. अस्मितच्या मदतून लेग बाईज स्वरूपामध्ये ही रन येताना पाहायला मिळाली. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 55 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले आहेत. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचं प्रमाण थोडंसं कमी होताना आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धावा आल्या होत्या त्याची कमी कुठेतरी मागच्या 2 ओव्हरमध्ये भासलं आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. नेक्स्ट मॅच धानवा ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल जीवदानी स्पोर्ट्स दुकटन. दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉससाठी यायचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सतीशला आणलं गेले. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला आहे आणि चांगला पूल त्या ठिकाणी केला होता आणि सरळ चेंडू निघून जाईल. फ्लॅट अँड फ्युरियस 6 धावांकरिता षटकार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत गोलंदाजाचं केलं गेलं आहे. सतीशला आपण पाहतोय आणि सतीशवरती 6 धावांची मोहर उमटवली गेली. पहिल्या बॉलपासून प्रेशरमध्ये टाकण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रणयच्या बॅटमधून षटकार आला आहे. बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये हायस्ट टोटलच्या दिशेने वाटचाल झालं आहे टीम आपण पाहू शकतायत शेतकरी संघाची. एकंदरीत धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, धावा जर आहेत स्कोर कार्डवरती मिनल आम्हाला दर्शवत आहेत. 61 रन्स आपण पाहतोय. यादीच्या सामन्यामध्ये 58 झाल्या होत्या, ते धावा चेस झाल्या होत्या. आता या मॅचमध्ये काय रिझल्ट असेल. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. डबल माइंडमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा चांगलाच रिझल्ट बॅटरच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. या बॉलवरती सुद्धा चौकार मिळेल. 4 धावा. सध्या प्रभावित करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकतायत आकाशला 2 मोठे फटके या स्लॉग रूममध्ये त्याच्या बॅटमधून आलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
ओर दी विकेट. या बॉलवरती सुद्धा सॉफ्ट हँडनी जरूर खेळले गेले. टायमिंग चांगलं नाही आहे, परंतु इथे सुद्धा रिझल्ट चांगला मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार आकाशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत आणि आकाशचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये थांबता थांबत नाही आहे. सब कहते हैं उसको 69 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. पूर्णपणे प्रेक्षकराजे बॅटिंग एन्जॉय करतायत आकाशजी या स्लॉग ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा इथे खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसला आहे. सेफ झोनमध्ये चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते आकाशची. आकाशचा जर विचार केला तर 8व्या क्रमांकावरती यायला आहे, परंतु कदाचित 8व्या क्रमांकावरती येणं त्याला शोभत नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं त्याने स्लॉग हिट्स मैदानामध्ये खेळल्यात, नो डाऊट तो डिझर्व करतोय 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती येणं. ओव्हर दी विकेट. या बॉलवरती सुद्धा मोठा फटका. टायमिंग चांगला नाही आहे आणि तिथे विकेट मिळताना पाहायला मिळेल. लॉंगॉनमध्ये चांगला झेल टिपला शेवटच्या बॉलवरती. इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त केले फलंदाज आकाशची. 71वरती ही टोटल थांबलं आहे. 8 विकेट गमावले गेलेत. 71 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 72 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 72चं टार्गेट आपण पाहतोय. 6 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या या ठिकाणी धाव फलकावरती उभारली गेली. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली या इनिंगमध्ये. 20 धावा आल्या जितूच्या बॅटमधून. त्यानंतर 10 धावांचं योगदान बॅटर आपण पाहिलं अजयच्या बॅटमधून आणि त्याचबरोबर शेवटच्या मोमेंटला आकाशची जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा फार इम्पॉर्टंट त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टॉससाठी या धर्मा ब्रदर्स आणि त्यांना फाईट करेल जीवदानी स्पोर्ट्स दुकटन, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी आपण यायचं आहे. हॅलो चेक. टॉस बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं 50वा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला टॉससाठी या जीवदानी स्पोर्ट्स दुकटन आणि त्याचबरोबर दानवा ब्रदर्स. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकतायत विशालजी नाईक साहेब, वन ऑफ द ग्रेट अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केलं जाईल. चला बोट कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला जीवदानी स्पोर्ट्स दुकटन आणि धानवा ब्रदर्स विशालजी नाईक सर यांच्याशी बसे टॉस या ठिकाणी केला जाईल. जीवदानी स्पोर्ट्स दुकटन संघाचा कॉल असेल. टेल असा कॉल या ठिकाणी केला आहे आणि यस टेल आला आहे. टॉस दुकटन संघाने जिंकला आहे. कॅप्टन काय डिसिजन असेल? डिसिजन आम्ही पहिले फील्ड क्षेत्ररक्षण करू. मागच्या 2 मॅचमध्ये बॅटिंग करत असताना चांगले रन्स झाल्यात, परंतु पहिल्या मॅचमध्ये धावा चेस झाल्यात. तर बॉलिंग करत असताना असा बॉलिंग युनिट महत्त्वाचं असेल तर कोणते असे गोलंदाज असेल? गोलंदाज आमच्यामध्ये सचिन आहे, साहिल आहे, दीपेश आहे आणि एक स्वतः मी आहे, अजून एक आहे एक्स्ट्रा. आणि या स्पर्धेचं कौतुक कसं व्यक्त कराल? स्पर्धा चांग आहे. कधी पण इथे उत्सुक असतो खेळायला. कधी इथे टुर्नामेंट होते असं वाटते, पण नशीब एवढे खराब आहेत की इथे जर परफॉर्मन्स होत नाही. ऑल द बेस्ट. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? खूप इम्पॉर्टंट होता. आम्ही पण शतक घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. पहिल्या इनिंगमध्ये रन्स चांगले होत आहेत, तर अटॅकिंग बॅटर कोणते असेल बॅटिंग युनिटमध्ये? राहुल दरवा, मनोज बाबर, अजय धनवा. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत
खूप छान स्पर्धा असते. आम्ही या स्पर्धेची खूप वाट बघत असतो. ऑल द बेस्ट बोट कॅप्टन्स. टॉस त्या ठिकाणी जिंकला आहे जीवदानी स्पोर्ट्स दुकटन टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील पालघर भूषण आदरणीय प्रमोदजी शेटके सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 72 धावसंख्येचं. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. सूर्या प्रीमियर लीग 2025चा शानदार सोहळा सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज ऋतिक जाधवला आपण पाहतायत. साफसूत्र खेळपट्टी करणारे आमचे ग्राउंड स्टाफ त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. पहिलाच बॉल बॅकफूट पंच केला होता. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना लोकेश आणि आकाश इंगळे अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. अतिशय चांगलं क्रिकेट. या अगोदर आपण पाहिलं तर हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकलात आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसात मनोजी पाटील वॉइस ऑफ बहाडोली यांचा आवाज आपण संपूर्ण दिवसामध्ये ऐकलात. वेगवेगळे समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवायला मिळतील. त्यांचा आवाज तुमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोचला जाईल. ऋतिकचं यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं आहे. डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. 72 धावांचा पाठलाग करताना संत गतीने सुरुवात सुरू आहे. स्ट्राईक रोटेट करतायत. दोन्ही फलंदाज ओळखतायत की आपल्याला इथून थांबून खेळायचं आहे, कारण 6 षटकांमध्ये 72 अर्थातच आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने तुम्हाला आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागणार आहे. ऋतिक जाधव एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. क्लोज कीपर जयेशला आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. आउटफील्डच्या वरून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. अतिशय चांगला हा फटका पाहायला मिळतो. चौकार. अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग. साजने माझ्या पाया भूकल्यान ग. बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट. 1.5 ओव्हरपर्यंत तुम्हाला नवीन बॉल हा द्यावाच लागेल. टेनिक्स बॉल आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या विभागात. वेगवेगळी या चेंडूची मागणी आपण पाहू शकतायत. आता सध्या रावळेमध्ये जी स्पर्धा आहे तिथे 6 सीट बॉल यूज केले जातात. त्या अगोदर सातपाटीच्या मैदानात आपण पाहिलं 6 सीट जे चेंडू यूज केले गेले होते. हिलेश भाऊ चौधरी यांची ती स्पर्धा. अवधूत कामत एक वन ऑफ द बेस्ट कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आणि बेस्ट बॉलर म्हणून ज्याची ओळख. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. डीप मिड विकेटला आउटफील्डच्या वरून खेळले गेले. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना पॉवरफुल बॅटिंग. खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. लगातार दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार. 4 बॉलचा खेळ झालाय. 10 रन. अप्रतिम फोर्स केले या बॉलला. समोर खेळले. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. चांगली फिल्डिंग. परंतु इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते
10 या धावसंख्येवर 72 धावांचा पाठलाग करताना चांगली सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून जर आपण पाहिलं तर अजून एक देखणा फटका पाहायला मिळतोय. पंचांचं सिग्नलचं वेट आम्ही करतोय. विरल नायर सर दर्शवतायत यस 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. यश पाटील सोन्या वैरवाला 50-50 नंबरवाला. माध्यमातून विरल नायर सर यांना आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे अभि तांडेल सरांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे पहिलं तर विशाल नाईक सर आज जॉईन झालेत आणि आज महत्त्वपूर्ण दिवस. आदरणीय विशाल नाईक सरांना हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज या क्रिकेट विश्वात 50व्या वर्षी अंपायर म्हणून पदार्पण करताना आपल्या डोळ्यात उत्साह आहे आणि मनात अजूनही तीच क्रिकेटची प्रचंड जिद्द आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. स्टार्ट अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाली. लोकेश आणि आकाश इंगळेच्या बॅटमधून धावांचा वेग आणि धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्यात. चांगला बॉल, वेगवान चेंडू होता. जयेश भोईरची हीच खासियत. पंच व्हाईट बॉलचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 72 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. चिप शॉट खेळला गेला इनफिल्डच्या वरून. हा फटका छान आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. नजाकत भरा शॉट. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. मिलन पंजाबी, जतीन किने आमचे 2 अतिशय चांगल्या पद्धतीने ऑफिशियल स्कोरर. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. दोन्ही फलंदाज ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश भोईरला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो. विकेट टेकर गोलंदाज. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग नाईट मॅच आणि काय जबरदस्त नंडोरीच्या मैदानात मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं होतं तो अवॉर्ड मिळाला आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष मात्र त्या पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगवर लागलं होतं आणि अखेरकार जयेश भोईरने तो मान मिळवला. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. राकेश दुमाडा थोडीशी यावेळेला ॲग्रेसिव्ह आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अपील करतायत आणि उत्साह जरूर दर्शवत असताना तो आत्मविश्वास थोडाफार कमी पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल आहे का. पंच मात्र यावेळेला आपण पाहत आहेत की जरूर अतिशय चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे. कालच्या दिवसात अक्षय नाईक सातत्याने खूप या परिसरामध्ये चांगली पंचांची भूमिका करताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे राहुलजी धानवा यांना सुद्धा आपण पाहत आहेत. आज बोईसर चिंचणीपर्यंत हा आवाज पोचला गेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये वसई विरार सफाळे विभागामध्ये सुद्धा आवाज पोचेल यात ती मात्र शंका नाही आहे. शिक्षण घेता घेता मात्र आपण पाहिलं तर राहुलजी धानवा यांनी या क्षेत्रामध्ये आता पावलं मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने उचलायला सुरुवात केली. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर मेल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फिल्डर येत आहेत. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14 आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलनंतर जयेश भोईरने जी गोलंदाजीमध्ये धारदारपणा दाखवला आहे तो वाखाणण्याजोगे. सूर्या प्रीमियर लीग संपूर्ण आदिवासी बांधव या स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत असताना ऑन साईडला फुल टॉस बॉल सरळ चेंडूला फेकून दिलंय. पंच वेट करतायत आणि सांगतायत यस 4 रन. शेवटच्या बॉलवर सुद्धा आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार येत असताना संघाची स्थिती जर आपण पाहिली तर मजबूत स्थितीमध्ये 25वर जाऊन पोचले गेले. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट. मासवन प्रीमियर लीग 25 ते 28 लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल ज्यामध्ये वेगवेगळे तडके आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यंदाच्या वर्षामध्ये काहीतरी नाविन्य, काहीतरी इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन
मॅनेजमेंट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. विशेष आकर्षणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांना यंदाच्या वर्षात गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतील, जे 10 जे विजेते ठरणार आहेत. आणि महिला वर्गांना सुद्धा सेपरेट गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे लकी ड्रॉ या पद्धतीने आपण पाहू शकणार आहोत मासवनमध्ये. मात्र हे या विभागामध्ये प्रथमतः आपल्याला पाहायला मिळेल. काहीतरी नाविन्य, काहीतरी वेगळं. आणि सगळेजण ज्या वेळेला मासवण प्रीमियर लीग येते ना, त्यावेळेला सगळेजण म्हणतात नया हे वह. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी लक्षात असू द्या, अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. इथून जर आपण पाहिलं तर 47 रनची आवश्यकता आहे. आणि पाटील नेटवर्क हा एक विश्वसनीय चॅनल ब्रँड बनला गेलाय. एक 1,00,000 सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळतात या पाटील नेटवर्कला. एवढी जबरदस्त ताकद मिळाली, ती प्रेक्षकांची साथ मिळाली. अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. राकेश दुमाडा यांचं एक जो प्लस पॉईंट पाहायला मिळतो की जर चुका झाल्या तर लगेच ते चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. आणि संपूर्ण दिवस म्हणतील त्यांच्या मित्रपरिवाराला, नाही एक चूक झाली, माझी बाउंड्री सुटली, आणि त्या चुकीवर मात्र भर देताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. पूल केलं यावेळेला. फिल्डर दूर आहेत नो मॅन्स लँडमध्ये. बॉल येत असताना पाहायला मिळतोय 14 नंबरच्या जर्सीने जरूर त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलंय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27. 2 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मनोज प्रणय दुमाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक जाधव, जयेश भोईर आणि प्रणय दुमाडा. चांगला फटका आहे. ऑफ साईडला मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग अजय भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते सेकंड इनिंगमध्ये. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं 11 स्टार वाकडी वसरोली या टीमच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज शाबूत आहेत. खेळपट्टीवर ठाण मांडून गोलंदाजांचा खेळपट्टीचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळत आहेत. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून 1 ते 2 मोठे फटके आले तर डेफिनेटली अजून धावसंख्येचा परिपूर्ण पाठलाग करताना एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. या खेळाडूंनी खूप चांगली प्रगती केली. यंदाच्या हंगामात ज्यांनी मात्र फॉर्म भरले नसतील, या स्पर्धेला उत्सुक नसतील, तर ते सुद्धा म्हणतील की आम्हाला सुद्धा यूट्यूबवर झळकायचं आहे, आमच्या गावाचं नाव रोशन करायचं आहे, आम्हाला आमच्या गावाच्या नावाची जर्सी परिधान करायची आहे, आम्हाला चांगलं टॅलेंट जगासमोर दाखवायचं आहे. आणि त्यासाठी 2026मध्ये काही खेळाडू, काही नवीन चेहरे, जे ओनर मात्र जे संघ मालक आहेत ते आपल्या विभागातील खेळाडूंना देतील. ऑन साईडला चांगला फटका आहे. लॅप शॉट यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 5. धावा थांबलेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत धावा आल्या ते 11. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत फक्त 5 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत. प्रणय दुमाडा अप्रतिम जागेवरून तर खेळलेत, परंतु लॉंग ऑन क्लिअर होणार नाही. ग्रेट कॅच. शेवटच्या बॉलवर विकेट मिळते. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत त्या अजूनसुद्धा आपण पाहू शकतायत 43. आज विशाल नाईक सरांचा वाढदिवस आहे. आज या क्रिकेट विश्वात 50व्या वर्षी अंपायर म्हणून पदार्पण करताना आपल्या डोळ्यात उत्साह आहे आणि मनात अजूनही तीच क्रिकेटची प्रचंड जिद्द. खेळाडू बदलतात, संघ बदलतात, पण क्रिकेटवरचं प्रेम, समर्पण आणि निष्ठा अशा व्यक्तिमत्वांमुळे आजही जिवंत आहे.
विशाल सर, आपल्या निर्णयामध्ये शिस्त, स्वभावात संयम आणि डोळ्यात अनुभवाचं तेज असतं. आपल्या या नव्या प्रवासासाठी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आरोग्य, आनंद आणि आणखी अनेक वर्ष क्रिकेटमध्ये अशीच पंचांची सेवा देत राहा. ही सदिच्छा. वय फक्त संख्या, पण आवड ती आयुष्यभर नॉट आऊट असते. विशाल सर, वाढदिवसाच्या आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 29. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा व्यत्या 43. 14.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. अजय भोईरला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. डावकुरे आताचा फलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता पर्याय नाही आहे, कारण ज्या पद्धतीने एक विकेट गेल्यानंतर आता कुठेतरी प्रफुल्लला चान्स घ्यावा लागेल. आकाश इंगळेसारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही फलंदाज टॅलेंटेड आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस, इज गॉन. लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला. ॲब्सोल्युटली सुपर्ब रिव्हेंज डिलिव्हरी. फलंदाज बाद, गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत मिस्टर अस्मित सुतारला. या खेळाडूकडे खूप काही टॅलेंट भरलेलं आहे, परंतु आता या संकटात संघ सापडला आहे. 11 स्टार वाकडी वसरोळी. इथून तुम्हाला मात्र डेफिनेटली बाहेर काढावं लागेल संघाला. चांगला बॉल पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. अजय भोईर या खेळाडूकडे थोडंफार एक्सपिरियन्स जरूर आहे. या विभागातील बऱ्याच स्पर्धा तो खेळतो आणि मॅन ऑफ द मॅच म्हणा किंवा उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावर सुद्धा आहेत. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना अभि तांडेल यांना आपण पाहत आहेत. एक्सपिरियन्स अंपायर विरल नायर सर, विशाल नाईक सर. आणि आता हळूहळू मात्र अभि तांडेल हे सुद्धा मात्र एक्सपिरियन्स घेत असताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील. पिकअप शॉट सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग, माइंड ब्लोईंग शॉट. 6. चौदा बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 13 बॉल आणि 35 रन. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस आहेत. या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर कदाचित 2 ओव्हरमध्ये ज्या धावसंख्येचा आकार आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची जोड असायला हवी. तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही गोलंदाजाला अतिशय चांगली बॅटिंग करू शकता आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकता. ऑन साईडला खेळल्या गेल्या मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर 38वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आहे. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12
आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजूनसुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 34 रन हे सामन्याचं समीकरण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. अडतीस धावा झालेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. प्रणय दुमाडा चांगला बॉल परफेक्ट. यावेळेला वेग पाहायला मिळतो. वेगेबरोबर लयबद्धता बरोबर आक्रमकता, धारदारपणा, अचूकता आणि भेदकता या गोष्टींचा जरूर वापर करत असताना पाहायला मिळतो. या खेळाडूंना कधीही प्रशिक्षण मिळालेलं नाही आहे, तेवढं गायडन्स मिळालेलं नाही आहे, परंतु स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या जिद्दीने एक मोठं स्वप्न पाहिलं आहे की मला एक चांगला गोलंदाज बनायचं आहे, मला एक चांगला खेळाडू बनायचं आहे. हे दर्शवत असताना हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. मात्र फुलटॉस बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून. 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40. या धावसंख्येवर विजयासाठी अजूनसुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. इथून येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11. 11 स्टार वाकडी वसरोली टीमला. मात्र इथून जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. इथून कमबॅक करण्याची संधी ही आपण पाहिली तर शेतकरी या टीमला सुद्धा आहे. यावेळेला बॅटची एजंट टेकन. फलंदाज बाद. अस्मित सुतारला परतावं लागेल. अस्मित सुतार गेल्या 2-3 मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर फ्लॉप शो ठरला गेला आहे. हरकत नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला एक मोठी इनिंग पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते, परंतु त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा मात्र खस्ता कामा नये. कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदरच जर मनाने तुम्ही पराभूत झाले तर तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही. तर मनाने पराभूत होऊ नका, मनाने खच्चीकरण होऊ नका. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे हे जाणण्यापेक्षा मी माझा खेळ कसा करेन यावर लक्ष जर दिलात तर तुम्ही मात्र एक सक्सेसच्या मार्गावर असतील. अप अँड डाऊन हे मात्र येतच राहणार, संकट येतच राहणार. कोणताही खेळाडू किंवा मुलगा हा मात्र जन्मतः हा कलाकौशल्य घेऊन येत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं लागतं. म्हणून हिमतीने हारा, परंतु हिंमत कधीच हरू नका क्रिकेटच्या या खेळामध्ये. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला फाईट करावीच लागेल. या वेळेला स्विचिटचा फटका, कोणतंही दडपण नाही आहे. स्ट्रेच केला, ग्रीप बदलली बॅटची आणि या वेळेला आपण पाहू शकता त्या पोझिशनमध्ये येत असताना केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलमध्ये दमखम दाखवणारा, दबाव हटवणारा हा खणखणीत सूर्या प्रीमियर लीग चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला शफल झालेत. खूप चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. हळूहळू जर आपण पाहिलं तर या वेळेला 11 स्टार वाकडी वसरोली टीम पुढे सरसावत असताना 46च्या घरामध्ये. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. 8 बॉल 26 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट, बिग फाईट, बिग बॅटल दोन्ही टीमच्या माध्यमातून. चांगला बॉल. प्रणय दुमाडा कमबॅक करतोय, कमबॅक करणं जाणतोय. सरळ चेंडू निघून जाईल जयेशच्या हातामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा एकंदरीत 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा 26 रनची आवश्यकता. प्रणय दुमाडा एक्सपिरियन्स तेवढा नाही आहे, परंतु टॅलेंटची कमीसुद्धा नाही आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, षडंपूल केला जातोय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकेपर्यंत चेंडूला फेकतील. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळतोय. 2 रन इन्क्लूड केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48च्या घरामध्ये. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 6 बाउंड्रीज तुम्हाला मात्र या ठिकाणी ठोकाव्या लागतील. 24 रनची आवश्यकता. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
विकासात कुठे टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. अक्षय स्मृती चषक लवकरच तुमच्या सर्वांच्या भेटीला येत आहे. बोडणपाडा 2025 वर्ष पहिले आहे. 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये ती खेळवली जाणार आहे. नक्कीच या षटकानंतर आपण त्याचा उल्लेख करूया. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 48 वर जाऊन पोहोचली गेले. अजूनसुद्धा 6 बॉल 24 रन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेले आहेत. इतिहास साक्षीदार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे यावेळेला अशा प्रकारच्या रणनीती आखल्या जातात. 6 बॉल 24 बिंदास्त खेळतात खेळाडू आणि पर्याय नसतो. परंतु इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. राकेश दुमाडा थोडेसे नाखुश यावेळेला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावून जाऊन पोहोचते. 49-23 रनची आवश्यकता. जयेश भोईर बॅटची एज घेत खेळपट्टीच्या अगदी बाजूला चेंडू राहतोय. राकेश दुमाडा जीवाची आकांक्षा करतायत, चेंडूला फील्ड करतायत, चांगले एनर्जेटिक यावेळेला दाखवत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 50, 5 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 72 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना सुरुवात मात्र थोडीफार कुठेतरी जर आपण पाहिली तर चांगली झाली होती, परंतु मध्यंतर थोडासा खराब जाताना पाहायला मिळाला. दुसरं तिसरं षटक हे होतं ते निर्णायक षटक होतं आणि त्यामुळे धावांचा वेग थोडासा खाली राहिला होता. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट डीजेला थांबवतोय. अजून एक स्पर्धा येते. यतीन भोईर ज्या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम. अक्षय स्मृती चषक वर्ष पहिले बोडणपाडा 2025 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये ती स्पर्धा खेळवली जाणार आहे. पारितोषिक 25,000 रुपये प्रथम राहणार आहे, तर द्वितीय पारितोषिक 15, तृतीय पारितोषिक 5 आणि चतुर्थ 5 अशा पद्धतीने मात्र त्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल. तर पहिले 2 दिवस आपण पाहिले तर आदिवासी समाज एक गाव एक संघाला प्राधान्य दिले गेले. तर 12 तारखेला सूर्या गट अनुभवी संघ म्हणून तिथे खेळवला जाईल. तर 13 या तारखेला सूर्या गट लो गट खेळविला जाणार आहे. आणि रविवारच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मनोर पोलीस स्टेशन अंतर्गत ओपन एक गाव एक संघाला प्राधान्य दिलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला जर प्रवेश नोंदवायचा असेल तर आपण यतीन भोईर आणि त्यांच्या संपूर्ण आयोजक कमिटीकडे आपण प्रवेश नोंदवावा. धन्यवाद. प्रणयजी बुंदे आणि राकेश सांबरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सहखजिनदार त्याचप्रमाणे उपाध्यक्ष. चांगला बॉल, पायावरचा बॉल, स्टेप आउट झाले होते. इथून जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मिलन पंजाबी आणि जतीन किनी दर्शवत आहेत. 51 वर जाऊन पोचले गेले. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. आज लवकरात लवकर सामन्याला सुरुवात झाली. कालच्या दिवसात 11:08 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. कालच्या दिवसात आपण 1.5 ते 2 तास उशिराने चाललो होतो. कालचा एक सामना जो पेंडिंग होता तो सकाळच्या सत्रामध्ये खेळवला. तर आता एक्झॅक्टली इथून जर आपण पाहिलं तर 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 7 सामने म्हटलं तर जवळजवळ आपण पाहू शकतायत षटकं आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम चांगला फटका तर आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. 6 धावा. व्हॉट अ शॉट. तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. फटका अप्रतिम होता. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका तर आहे, परंतु इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. ऋतिक जाधवच्या हातामध्ये झेल करवी. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले.
मंगेश. शेतकरी टीम राजू वाडणसाहेब खुश आहेत आपल्या डगआउटमधून. त्यांना सुरेख साथ देत असताना साई भोईर, राकेश सांबरे, गणेश मुंदे हा मित्रपरिवार आहे. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसंही या माणसांनी कमावलेत आणि त्यामुळे आज एकोपा एकत्रितपणा आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः साई भोईर अध्यक्ष गेली 4 ते 5 वर्ष या पदावर पाहायला मिळतात. कारण तुमचं काम नेक असेल तर डेफिनेटली मात्र त्या पदावर तुम्हाला विराजमान राहावं लागतं. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं 2 टीमच्या दरम्यान आणि अखेरकार हार्दिक अभिनंदन असेल शेतकरी टीम आणि पुन्हा एकदा 11 स्टार वाकडी वसरोली टीमला चुका झालेत त्या चुका